वैद्य यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलो. मला आठवतंय स्ट्रॉबेरी स्कूल नवीन नवीन होतं तेव्हा संजोग मॅडमने मला त्या कॉलेजच्या शाळेच्या त्यांच्या गॅदरिंगला आणलं होतं. 12-14 वर्ष झाली असते त्या प्रसंगाला. आणि तांबे कुटुंबांमुळं संगमनेरशी माझं नातं अगदी जुनं नातं आहे. काय माझं येणं जाणं असतं. इथेच आता 19 फेब्रुवारीलाच मला वाटतं ताईंच्या कार्यक्रमालाही येणं झालं. आज संगमनेरमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याचा योग आला. आईच्या पाठीमागे त्यांचा मुलगा, मुलगी, जावई, सून, त्यांची नातवंड, अरविंद दादा, ह्या सगळ्या माणसांना जे दुःख झालंय ही पोकळी कशानेही भरून निघू शकत नाही. आपण त्यांना कितीही सांगितलं हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रत्येकाला जावं लागतं, पण त्याच्या आयुष्यातली ती पोकळी कशानेही भरून निघत नाही. फक्त ते दुःख सहन करण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य भगवंत या कुटुंबांना, त्या भावंडांना, नातवंडांना देव, इतकीच अपेक्षा पांडुरंगाच्या चरणी करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम, सर्व संतन की विठ्ठल. सुमनबाई विठाबाई यांची नात. आणि मला जेव्हा सांगितलं की तुला आजींबद्दल 2 शब्द बोलायचे, तर मी खूप विचार केला. रोज रात्री झोपताना पण विचार करायचे की मी नक्की काय बोलू, की कारण की माझं आणि आजींचं नातं असं पहिले सुरू झालं ते मम्मी स्कूलमध्ये जायची तर तेव्हा आजी मला घरी सांभाळायच्या. आणि मग ते लहानपणीचं नातं आजींचं होतं की मम्मी गेली म्हणजे अरे आत्ता आजी असणार आहे घरी म्हणून काही टेन्शन नाही. तर नेहमी कोणी नसेल घरी तर आजी असायची, असं ते नेहमी बॅक ऑफ द माइंड असायचं की कोणी आहे तर आजी आहे. आणि आजी नेहमी आमच्या घराचं एक ग्लू, इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे ग्लू जो असतो फेविकॉल, ग्लूला तर मराठी शब्द पटकन मला आठवणार नाही, पण आजी म्हणजे घराचा चुंबक होता आमच्या. आणि ते आजही मला असं वाटतं की तो 5th आमचे हे एक हात होता. आम्ही 5 मेंबर, आजी, मम्मी, बाबा, मी आणि स्वामी. तर त्या हातातला एक बोट गेला आहे किंवा अजूनही वाटत नाही की आजी गेल्यात. मला काल पण मी मम्मीला सांगत होते असं वाटतं आजी वेकेशनवरती येणार आहेत त्या परत कधी ना कधी. सो त्यांचा प्रेझेन्स अजूनही मला जाणवतो. आणि आय डोंट थिंक मी कधी असं होईल पण की आजी नाही आहे, किंवा अजूनही बॅक ऑफ द माइंड असतं की आजी आहेत, कुठेतरी आहेत, जवळपासच आहेत. आणि आठवणी सांगायच्या गेल्या तर नेहमी आजीपासून ॲज अ फ्रेंड जेन्युनली खूप ट्रान्सफॉर्मेशन आमच्या दोघींमध्ये परिवर्तन झालं रिलेशनशिपमध्ये. पण की पहिले आजींचा कुठे ना कुठे थोडा राग यायचा, मग नंतर कळत गेला अरे ठीक आहे आजींनी एवढं सगळ्यांसाठी केलं. बाबा लांब असताना पण आजींनी बाबांचं शिक्षण केलं, आतूचं छान व्यवस्थित तिने लग्न वगैरे पार पाडलं. सो राग नाही म्हणता येणार, पण शेवटी एक मला मिसिंग पार्ट हे राहिलं की त्या जेव्हा जात होते तेव्हा मला त्यांना शेवटचं बाय नाही बोलता आलं. किंवा ते बरोबर बोलले की तिने मी फोन करता तेव्हा तुम्ही उचल, बऱ्याचदा आपण मिस करतो. इट्स ओके, ठीक आहे. आय थिंक आजी गेल्यानंतर पण खूप व्यवस्थित आपण प्रोसेस नाही करू शकत खूपशा गोष्टी. तर त्यामुळे मला खूप रडणे किंवा हे ते नाही कोणीच केलं घरात. पण आणि असं पण नाही की खूप रडतो किंवा काय, पण एक बॅक ऑफ द माइंड असं ते नेहमी वाटतं की त्यांना शेवटचं गुड बाय नाही बोलता आलं. मी अहमदाबादला होते आणि जसं कळलं मी तसं पटकन निघून आले होते. मला आत्ता रडायचं नाही आहे, बट ते होतं की शेवटी जी आणि माझ्या आणि आजींमधली मैत्री झाली होती ती मी आय विश मी थोडं जास्त टाईमसाठी चेरिश करू शकत असले असते. किंवा ते खूप साऱ्या स्टोरीज सांगायच्या, आता त्या स्टोरीज कोणी सांगणार नाही आहे. किंवा जे गमतीच्या गोष्टी असायच्या की नातेवाईकांचं थोडं गॉसिप हे ते आजी सोडून कोणी सांगत नाही ह्या गोष्टी. तर ते नेहमी वाटणार की आता कोण सांगणार मला, किंवा घसा बसला की हळदीचं दूध पी, किंवा हे होतं आहे तर ते कर, जे नुसते असायचे जे घरी सांगायचे तर ते आजी सोडून कोणी सांगत नाही हेही मला माहिती आहे. सो तेच सांगेल ज्यांचे पण आजी आजोबा आहेत अजून सोबत, प्लीज तुम्ही त्यांच्याशी फोन आल्यावरती उचलत जा. जेव्हा पण कधी ताईची पण कंप्लेंट असते माझ्यासोबत मी तो फोन नाही उचलत,
पण मी नेहमी प्रयत्न करेन की नक्की मी फोनवर उचलेल आणि ॲज अ नाथ मी जेवढं पण मला जमेल तेवढं मी करेन 100%. आणि सॉरी आजी जर माझ्याकडून काही चूक झाली असेल प्लीज मला माफ करा. आणि प्रत्येकजण जे इथे आले आहेत थँक्यू सो मच फॉर कमिंग. मी आभारी आहे इवन दी एंटायर वैद्य फॅमिली. थँक्यू सो मच फॉर कमिंग. येस थँक्यू. सिद्धीचा आणि आजीचा एक प्रसंग सांगते. म्हणजे आमच्या आजी जाण्याच्या आधी सिद्धीने आजींना कबूल केलं की आजी मी तुम्हाला गोव्याला घेऊन जाईल आणि आजी तुम्ही माझ्यासोबत गोव्याला चला, तुम्ही कधी आलं नाही. माझ्या सासूने एवढे एक्साइटेड झाले मला सिद्धीबरोबर गोव्याला जायचे. म्हणजे लिटरली त्या मला सिद्धी गोव्याला नेणार होते, मला सिद्धी गोव्याला नेणार. वर्ष 80 म्हणजे आजी जाण्याच्या हार्डली 2-3 महिने आधी सिद्धीने सांगितलं. एकदा पहाटे 5 वाजता मला माझ्या नणंद ज्या आहेत ना त्यांचे सगळे 8ला फोन आला मला. म्हणे अरे आई मला सकाळी 5 वाजता फोन करत होती, कशासाठी करत होती तिला विचार. म्हणून मी त्यांच्या रूममध्ये गेली. म्हटलं सवितादींचा फोन येतोय, तुम्ही कशासाठी फोन करत होत्या त्यांना. तर त्या मला म्हटल्या, म्हणजे मी त्यांचा संवाद ऐकला दोघींचा. त्या सवितादींशी बोलत होते माझ्या नंदीशी, अगं मला सिद्धीना गोव्यालाच घेऊन जाणार आहे, तर मग तिच्याबरोबर जाताना मी साडी घेऊन जाऊ का ड्रेस घालून जाऊ. हे विचारायला त्या पहाटे 5 वाजता इतक्या एक्साइटेड होत्या त्यांना रात्री झोप पण येत नव्हती. आणि अशात आमच्या आजी गेल्या. तर 10वा होता आणि जेवढी लोक 10व्याला हजर होती सगळ्यांना माहिती त्यांच्या लवकर कावळा शिवत नव्हता. आम्ही सगळे खूप विनंती करत होतो पण नव्हतं शिवत. शेवटी मी सिद्धीला म्हटलं, सिद्धी त्यांना सांग मी तुम्हाला गोव्याला घेऊन जाणार आहे. मी पण म्हटलं तुम्ही सिद्धीबरोबर गोव्याला जाणार आहात तर तुम्ही आता जे काही ज्या मार्गस्थ झालेले आहात त्याचा स्वीकार करा तुम्ही. आम्ही याला गेलो, नाशिकला गेलो. हे केलं, अस्थि विसर्जन केल्या आणि काही अस्थी आम्ही बाजूला ठेवल्या. त्यातल्या 2 अस्थी सिद्धी गोव्याला घेऊन गेली. गोव्याच्या समुद्रात आजींच्या अस्थी आम्ही विसर्जित केल्या. सगळीकडे फिरवलं सिद्धीने. म्हणजे मी तिला म्हणतो संध्याकाळच्या आत मात्र अस्थि विसर्जन झालं पाहिजे. सिद्धी ती सकाळी 6 वाजता ती गाडीवर बसली 2 व्हीलरवर तिच्या मैत्रिणीबरोबर. तो कलश असंच हातामध्ये घेऊन ती गेलेली होती. आजी हे बघा, आजी हे बघा गोवा. तिने आजीने सगळं गोवा दाखवलं आणि मग संध्याकाळी 6 वाजता मला म्हणलं आता कसं विसर्जन करू सांग. मग फुलं टाकली आणि सिद्धीने अस्थि विसर्जन केलं. कारण त्यांच्या दोघी खरंच एक छान असं मैत्रीचं नातं होतं जे हरवलं आहे तिच्यासाठी. आणि ती जागा आमच्या कोणी भरून काढू शकत नाही ती आजीची. आता पण आल्यानंतर आम्ही तिला म्हणतो तिच्या रूममध्ये झोपते होती, नाही मला तर काही दिवस आजीच्या रूममध्ये झोपू देत आणि ती आजीच्याच रूममध्ये असते. सो थँक्यू सो मच आई की तुम्ही खूप काही चांगल्या आठवणी आमच्या आयुष्यात दिलेल्या आहेत. तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानतो. आणि आमच्या आजीचे 2 वाढदिवस असायचे, एक डेटनुसार आणि एक तिथीनुसार. तर त्यातला आज एक त्यांचा वाढदिवस होता नेमकं 10thच. तर आपण सगळे मनातून त्यांना प्लीज हॅपी बर्थडे पण विश करा आणि नेहमी त्यांना लक्षात ठेवा. आम्ही तर ठेवूच पण त्यांना खूप आवडतं. त्याची मला नेहमी म्हणायच्या मी गेल्यावरती किती लोक येतील, अख्खा हॉल भरेल का. तर मी प्राऊडली त्यांना सांगू शकते की गव्हाची सगळे आले होते तुमच्यासाठी. आणि येस, सो थँक्यू सो मच तुम्ही आज इथे आलात. मीन्स अ लॉट. थँक्यू. आजच वाढदिवस होता आजीचा. 10 एप्रिल हा त्यांचा वाढदिवस आहे. उत्तम भूता परस्परे मनुष्यांचे दुरितांचे सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मान्यावी अनवर्त भूम
बहुना